नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी छान ताज्या अशा आपण भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत. आमच्याकडे वेळामुळेला भजी बनवली जाते. अगदी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. त्यासाठी भजी बनवण्यासाठी आपण इथे काही भरपूर असे साहित्य घेतलेलं आहे आणि काय लागणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. डिटेल रेसिपी पहा, स्किप करू नका. स्किप केलं तर तुम्हाला कळणार नाही. ह्या ठिकाणी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, रात्रभरासाठी भिजवलेले होते. चिंच घेतलेली आहे हिरवीगार, वरणा घेतलेला आहे सोलून, 1 वाटी आपण प्रमाणात घेतलेला आहे. मटार घेतलेली आहे सोलून. तुरीच्या शेंगा आपण सोलून घेतल्यात, अगदी ताज्या शेंगा आहेत त्या. शेंगदाणे आणि आपण हरभरा जे आहे ते रात्रभरासाठी भिजवलेला होता, अगदी छान भिजलेला आहे. मेथी आणि पात कट करून घेतलेले, हिरवी चिंच घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण अद्रक घेतलेले आणि लसूण सुद्धा घेतलेला आहे. आता सर्व आपल्याला व्यवस्थित साईडला करून घ्यायचं आहे आणि जे आपण सोललेलं नाही ते आपल्याला सोलून व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी सुरुवातीला मी चिंच पातेल्यामध्ये टाकून पाणी टाकून गॅसवरती उकळण्यासाठी ठेवणार आहे. चिंच उकळण्यासाठी ठेवल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये गॅस मिडियम ठेवून आपल्याला उकळून घ्यायचे. चिंच उकळेपर्यंत आपण ह्या ठिकाणी लसूण ठेचून घेतलेला आहे. थोडा अगदी सोलला जातो लवकर म्हणून त्याच्या कडा जे आहेत ते खूप कडक असतात, त्यामुळे थोडंसं मी ह्या ठिकाणी खलबत्त्याच्या दगडाने ठेचून घेतलेलं आहे आणि खूप लवकर सोलले जातात. आता ह्या ठिकाणी लसूण तर आपला सोलून झालेला आहे. सोबतच आपल्याला अद्रकसुद्धा वरची साल काढून कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून मी हे आता मिक्सरलाच फिरवून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटलं तरी चालते. अगदी दरदरीत वाटून घ्यायचं आहे, बिलकुल पेस्ट बनवायची नाही. आता ह्या ठिकाणी अद्रक आणि लसूणसुद्धा वाटून झालेला आहे. अगदी मस्त दरदरीत आपण वाटण तयार केलेलं आहे. अगदी ह्या पद्धतीनेच करायचे. आता हे साईडला ठेवून आपल्याला आणखीन एक आपल्याला स्टेप ह्या ठिकाणी करायचे. जे आपण शेंगदाणे आणि हरभरे रात्रभरासाठी भिजत ठेवलेले होते ते एकत्र पातेल्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस टाकायचे, कारण थोडा तरी त्यामध्ये कचरटपणा असतो आणि कच्चे असतात, त्यामुळं पाणी टाकून आपल्याला एक 5 मिनिटाकरता उकळी घ्यायचं. एक उकळीमध्येच अगदी छान उकळले जातात, कारण रात्रभरासाठी भिजवलेले काही जिन्नस आहेत आणि काही सोले जे आहेत आपण ताजे घेतलेले आहेत ते आपल्या दोन्ही गॅसवरती उकळायला ठेवायचे. ह्या ठिकाणी चिंच उकळत आहे, एका साईडला आपण सोली उकळायला ठेवलेले आहेत. चिंच उकळून झाली की आपण चाळणीवरती असं टाकून थोडंसं वरती आता मॅशरने रगडून त्यामधला पूर्ण गरा काढून घेणार आहोत. जर एकदम टाकलं तर मधल्या काड्या आणि वरचं जे टर्पल आहे ते कडक ते पाण्यामध्ये जाऊ शकतं, त्यामुळे चाळणीवरती मी टाकून घेतलेलं आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही करून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी मी चिंचेचा वरती जे गरा आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकून पूर्ण आंबटपणा जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि बिलकुल वरचा कचरा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण मॅश करून घेतलेला आणि आंबटपणा जो आहे पाणी टाकून आपण खाली काढून घेतलेला आहे आणि वरचा जो कचरा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी चिंचेचा आपल्याला कोळत्र काढून झालेला आहे. अगदी छान एक गंज इतका आपण माझ्याकडे गंज आहे त्या गंजेनं प्रमाण घेतलेलं आहे. मी तुम्हाला प्रमाणसुद्धा परफेक्ट सांगेन पुढे. आता ह्या ठिकाणी पाणी टाकून झालेलं आहे, पाणी काढूनसुद्धा घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी गंजत आपण पूर्ण कोळ जे आहे ते भांड्यात काढून घेतलेला आहे. पाव गंज इतका आपला हा कोळ निघालेला आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला आता बेसन पीठ कालवून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी 7 पळ्या इतकं मी घेतलेलं आहे. साधारणतः 1 ग्लास इतकं बेसन आहे आणि त्या बेसनमध्ये आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. जसं की आपण पाणी टाकून हुलपलीसाठी किंवा बुंदीसाठी मिक्स करतो त्या पद्धतीनेच आपल्याला थोडंसं पाणी टाकून कालवून घ्यायचं आहे. अगदी छान गुठळ्या राहणार नाहीत, ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी बेसन पीठ पाण्यात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आपल्याला साईडला ठेवायचं आहे. ह्या ठिकाणी आपण जे उकळायला ठेवलेले सोले होते ते सुद्धा छान उकळलेले आहेत. आता गॅसवरती मोठं असं एक पातेलं ठेवलं आहे, जितके आपल्या क्वांटिटीमध्ये भजी बनवायचे अंदाज पाहून आपण मोठं असं एक पातेलं ठेवलं आणि 1 वाटी इतकं तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. इतकं आपण साहित्य तयार केलेलं आहे. भजी बनवण्यासाठी इतकं साहित्य लागतं. आता सर्व तयारी झालेली आहे, आपल्याला फोडणी बनवून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं कडकडीत की आपण ह्यामध्ये पाव वाटी इतकी मोहरी टाकलेली आहे, पाव वाटी इतके जिरे टाकलेले आहेत. जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये आपण अद्रक लसूणची जी वाटण तयार केलं होतं ते टाकून दिलेलं आहे आणि गॅस आपल्याला अगदी मिडियम करायचं आहे. लसूण जे आहे ते आपल्याला लालसर होऊ द्यायचा नाही, थोडासा पांढराच ठेवायचा आहे. तुम्हाला जवळून दाखवते ह्या पद्धतीनं आपल्याला लसूण ठेवायचं आहे. आता ह्यामध्ये आपण कढीपत्ता घेतलेला आहे, तो कढीपत्ता आपण आता तेलामध्ये ह्या ठिकाणी कढीपत्ता चांगला तळला की बाकीच्या जे भाज्या आहेत आपण त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. भाज्या हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण माती वगैरे असते ते निघून जाते. आता ह्या ठिकाणी भाज्या आपण एक एक करून सर्व टाकून द्या. सुरुवातीला आपण कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्यामध्ये दुसरी म्हणजे आपण मेथी घेतलेली कट करून, ती सुद्धा आपण धुवून ठेवलेली होती.
ती सुद्धा आपण आता ह्या ठिकाणी टाकून घेतलेली आहे। तेलामध्येच आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायचं आहे, जे की रंग पण हिरवा राहील आणि भाज्यासुद्धा तेलामध्ये छान तळल्या जातील। आता ह्या ठिकाणी पातसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे। पात, मेथी आणि आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। ते तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करायचं आहे। आता छान मिक्स झाले की भाज्या ह्या थोड्याशा आपल्या सुकल्यासारख्या होतात। आता ह्या ठिकाणी आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे। लाल तिखट टाकलेलं आहे साधारणतः पाव वाटी इतकं, अर्धी वाटी इतकी हळद टाकलेली आहे आणि पाव वाटी इतकं मीठ टाकलेलं आहे। लाल तिखट मीठ हे जास्तीचं लागतं, कारण आंबट हे आपण प्रमाण जास्तीचं घेतलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकता। तर आंबट जे कुठल्याही पदार्थाला जेव्हा आपण आंबट वापरतो त्या ठिकाणी आपल्याला लाल तिखट मीठ हे थोडं जास्तीचंच लागत असतं। आता ह्या ठिकाणी मटार घेतल्या, मटार ही ताजी असल्यामुळं आपण पाण्यामध्ये उकळण्यासाठी टाकली नव्हती, कारण ती आधीच मऊ आहे। जास्त जर उकळलं तर आणखीन ती जास्त शिजली जाईल, त्यामुळे आपण टाकलेलं नव्हतं आणि आत्ता आपण ते टाकून दिलेलं आहे। आणि जो चिंचेचा कोळ घेतलेला आहे, गंजभर आपण काढून घेतला होता, तो टाकून दिलेला आहे आणि अर्धा गंज इतकं साधं पाणी गरम करून टाकलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस जे आपण टाकलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला हे उकळायला ठेवायचं आहे। असंच 2 उकळ्या चांगल्या आल्या खळखळ की तेव्हाच आपल्याला जे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं बेसन पीठ आहे ते नंतर उकळी आल्यानंतर आपल्याला ते टाकायचं आहे, आत्ताच टाकायचं नाही। त्या अगोदर आपण जे शिजवून घेतलेले सोले आहेत ते सर्व सोले आपण आता ह्या ठिकाणी टाकून दिलेले आहेत। आता उकळी येण्यासाठी जास्तीचं प्रमाण असल्यामुळं जर असं ना उकडं ठेवलं तर आपण उकळी लवकर येणार नाही, त्यामुळे वरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे। एक 5 मिनिट जर आपण झाकण ठेवलं तर लगेच उकळी येईल। जे पूर्ण पातेल्याला पॅक होईल असं आपण कुठलंही ताट किंवा असं झाकण ठेवून उकळी घ्यायचं आहे। आता खळखळ मस्त उकळी आलेली आहे आणि आपण जे बेसन पीठ कालवलेलं आहे, एका हाताने आपल्याला बेसन पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला लगेचच एक झारा घेऊन आपल्याला किंवा पळी घेऊन असं आपल्याला हलवत राहायचं आहे। एकदम जर आपण सर्व पीठ टाकलं तर एकदम घट्ट गोळा एकाच ठिकाणी तयार होल्यानंतर आपल्याला ते मिक्स करण्यासाठी खूप अवघड जातं, त्यामुळे आपल्याला टाकतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, एकदम टाकायचं नाही। तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते की आपल्याला कसं टाकायचं हे पीठ। अगदी ह्या पद्धतीनं हळूहळू आपल्याला पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने अलगद आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जे की गुठळ्या किंवा गड्डे त्यामध्ये होणार नाहीत ह्याची आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची। टाकून झालेला आहे आणि प्रमाण हे परफेक्ट झालेलं आहे। पाण्यामध्ये जितकं आपण बेसन टाकलं ते घट्टसर भजी बनवून तयार झालेली आहे। बिलकुल आपल्याला वरतून आपलं कोरडं पीठ टाकण्याची सुद्धा गरज नाही। तरी तुम्हाला तुमचं भजी पातळ किंवा लूज वाटत असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला टाकून दाखवते। एक पळी इतकं मी वरून बेसन पीठ टाकलेलं आहे आणि ते टाकून आपल्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसर आपल्याला हे भजी बनवायचं आहे। जितकी घट्ट बनवलं तितकी जास्त दिवस टिकते आणि आंबटचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर आरामात हे 3 दिवस ही भजी आपण खाऊ शकतो, बिलकुल काहीच होत नाही। फक्त एक काळजी घ्यायची की भजी जेव्हा शिजवतो त्यावेळेस आपल्याला 20 ते 25 मिनिट आपल्याला गॅस मिडियम ठेवून भजी शिजवून घ्यायचं आहे। भजी शिजवल्यानंतरच भजीला टेस्ट पण चांगली येते आणि भजी ही घट्टसर आणि खूप दिवस टिकते, त्यामुळे आपल्याला अगदी गॅस मिडियम ठेवून 20 ते 25 मिनिट आपल्याला भजी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। वरतून जेव्हा प्लेटला पाणी सुटेल आणि पाणी आतमध्ये पडेल इतका वेळ आपल्याला ही भजी शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला आता लगेच दाखवते की भजी आपली ही किती शिजली आहे। अगदी छान वरून एक पापुद्रा तयार होतो आणि जे ताटलीला वरून वाफेचं पाणीसुद्धा खाली पडलेलं असं इतका वेळ आपल्याला ही भजी शिजवून घ्यायचं आहे। आता घट्टसर भजी बनवून तयार झालेली आहे। भजी सोबत खाण्यासाठी आपल्याला बाजरीच्या भाकरी घ्यायचं आहे। जर तुम्हाला बाजरीच्या भाकरी कसं बनवायचं हे पाहायचं असेल मार्केटसारख्या, ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि सोबत खाण्यासाठी किंवा जेवणासाठी आपला आंबीलसुद्धा बनवायचं आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच। आता ह्या ठिकाणी भजी झालेली आहे, भजीचं आपल्याला ताट लावून घ्यायचं आहे। परफेक्ट आपली ही वेळामोशा स्पेशल भजी बनवून तयार झालेली आहे, महाराष्ट्र स्पेशल आहे। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा किंवा कुठल्या तुम्हाला रेसिपी पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। भजी तर बनवून झाली, पण त्यावरतून खाण्यासाठी आपला तडका बनवायचा आहे। गॅसवरती आपण पॅन ठेवलेला, तडका पॅनमध्ये 1 वाटी इतकं तेल टाकून घेतलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की 1 वाटी इतके आपण छोट्या वाटीने
जिरे टाकून घेतलेले आहेत, मोहरी टाकून घेतलेली आहे आणि 2 चमचे इतके आपण पांढरे तीळ टाकलेले आहेत. तडका अगदी छान होतो, नक्की तीळ टाका. आणि लसणाचे आपण ह्या ठिकाणी वाटून घेतलेलं वाटण टाकलेलं आहे. 2 चमचे इतकं आपण लसूण टाकलेलं आहे. छान आपला तडका तयार झालेला आहे. आणि आपण भजी जी आहे ती जितकी आपल्याला खाण्यासाठी लागणार तितकी आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि वरतून मस्त असा तडका टाकून घेणार आहोत. खाण्यासाठी गरमागरम भजी आणि तडका आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला ताट लावून घ्यायचंय. मस्त भन्नाट खमंग चवीची भजी आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा. भजी वरून तडका अगदी मस्त आणि सोबत खाण्यासाठी पातळ अशी बाजरीची भाकरी आणि सोबत ताजा ताजा असा पातीचा कांदा. एकदम भन्नाट चवीचं महाराष्ट्रीयन जेवण. वेळ अमावस्या स्पेशल भजी आणि भाकरी आपली तयार आहे. आणि मी तर आता टेस्ट करून पाहणार आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस बनवून नक्की टेस्ट करून पहा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. थोडा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.